हॅलो, मी प्रांजलीज रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात। इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि गॅस आपण मीडियम फ्लेमवरती ठेवलेली आहे। त्यामध्ये मी 2 चम्मच तेल घालून घेतलेले आहे। तेल छान गरम करून घेऊया। त्यामध्ये मी 5 ते 6 लसूण घेतलेले आहेत आणि लसूण छान ठेचून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मध्ये कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी एक कांदा घेतलेला आहे आणि बारीक कट करून घेतलेला आहे कांदा। आणि आता आपण मिक्स करून घेऊयात। कांदा आहे तो आपण अगदी सॉफ्ट करून घेऊयात। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात। त्याने आपला कांदा आहे तो लवकर सॉफ्ट होईल। आणि मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आता आपण एक टमाटर घालून घेऊयात आणि टमाटर देखील मी बारीक कट करून घेतलेला आहे। लाल टमाटर घेतलेला आहे आणि टमाटर घातल्याने आपली मेथीची भाजी आहे ती कडू लागत नाही, अगदी टेस्टला खूप मस्त लागते। तर टोमॅटो नक्की घाला आणि छान आता आपण मिक्स करून घेऊयात आणि टमाटर देखील आपण सॉफ्ट करून घेऊयात। तर एकदम साधी सोपी ही रेसिपी आहे आणि झटपट होते रेसिपी। तर 1 मिनिट आपण असंच ठेवूयात। थोडंसं कांदा देखील आणि टमाटर सॉफ्ट होईल। तर आता आपण त्यामध्ये हळद घालून घेऊयात। पाव चमच हळद घेतलेली आहे आणि बाकीचे मसाले टाकायचे नाहीयेत, फक्त हळदच टाकायची आहे ह्या भाजीमध्ये आणि मिक्स करून घेऊयात। आणि आता आपण त्यामध्ये मेथीची भाजी घालून घेऊया। तिथे मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून घेतलेली आहे आणि एक जुडी मेथीची भाजी मी घेतलेली आहे। तर आता आपण सर्व ही घालून घेतलेली आहे कढईमध्ये आणि आता आपण ह्या भाजीला मिक्स करून घेऊयात। बघू शकता आपली भाजी आहे ती मिक्स करून झालेली आहे आणि लवकरात लवकर भाजी आपली आहे ते मिक्स करून होते। तर पाणी वगैरे काही अजिबात घालायची गरज नाही आहे, अशीच आपण मिक्स करून घ्यायची आहे या भाजीला। 4 ते 5 मिनिटं आपण भाजीला असंच शिजवून घेणार आहोत झाकण न ठेवता। जर झाकण लावलात तर भाजीचा कलर आहे तो चेंज होतो। बघू शकता इथे मी भाजीला 5 मिनिटं शिजवून घेतलेली आहे आणि छान अशी भाजी आपली शिजली गेलेली आहे। तर आता आपण वरून खोबरं टाकून घेऊयात, ओला खोबरा टाकून घेऊयात। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता किंवा असेल तर नक्की खोबरा ओला टाका वरून, खूप छान लागते भाजी। तर इथे आता आपली भाजी तयार झालेली आहे। तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात। तर कशी वाटली माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय। थँक्यू फॉर वॉचिंग।